श्री स्वामी समर्थ. श्रीराज क्रिएशन या पेजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. भाग 22. आज आपण शिकणार आहोत फक्त 2 वस्तू वापरून घरच्या घरी पोलन कसे तयार करायचे. भाग 2. वॉश करून आलेले आहे 2 कलर तयार आहे, व्हाईट कलर बनवून तयार आहे. आणि आता जे आपल्या आजूबाजूचे काही पडलेलं असेल आपण ते साईडला ठेवून घेऊया. ओके, आता हे मिश्रण तयार केलेले आहे आपले कलर. आता आपण हे पोलनसाठी तयार केलेलं मिश्रण आपण साईडला ठेवते. ओके, आता हे कार्डबोर्ड घेतलं. ओके, कार्डबोर्ड घेतल्यानंतर हा दोरा सुकायला फक्त 10 किंवा 5 मिनिटं लागतात. ओके, 5 मिनिटं, पण आपला हा दोरा वाढलेला आहे. ओके, तर आपण आता याला परत काढून घेऊया. ओके, या दोऱ्याला आपण परत काढून घेऊया. कडक झालेला आहे आपला दोरा. आणि जर थोडासा आपल्याला हे जे आपण दोरा गुंडाळलेला होता तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण तो आता वाळून गेलेला आहे. ओके, कडक झालेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे तो काय झाला आहे, कडक झालेला आहे. त्याच्यामुळे आपण आता काढून घेऊया. ओके, तुम्ही बघू शकता आपला हा दोरा पूर्णपणे काय झाला आहे, कडक झालेला आहे पोलन तयार करण्यासाठी. ओके, आता साईज तुम्ही तुमच्यानुसार करू शकता. तुम्हाला पोलनची साईज छोटी पाहिजे का मोठी पाहिजे. ओके, दोरा घेतल्यानंतर परत सेम प्रोसेस तशी घ्यायची आपल्याला. ओके, सेम प्रोसेस तशीच घ्यायची. तुम्हाला पोलनची साईज छोटी हवी या मोठी तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. आणि पोलन तुम्हाला छोटे पाहिजे की मोठे तुम्ही तुमच्यानुसार साईज त्याची घेऊ शकता. ओके, हे आपले पोलनसाठी लागणारे 2 धागे तयार आहेत बनवून. ओके, आता पोलन कसे तयार करायचे ते मी तुम्हाला दाखवते. ओके, आपण हा परत कार्डबोर्ड घेतलेला आहे याच्यावर वाळवण्यासाठी. ओके, आणि पोलनला वाळवायला बरोबर 12 तास लागतात. ओके, आणि साईज तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता पोलनची. ओके, पोलनची साईज तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. तुम्हाला छोटी हवी या मोठी हवी आहे पोलनची. तर आणि सुंदर असे नाजूक सुद्धा पोलन तुम्ही तयार करू शकता. ओके, तर आपण थोडीशी मोठी साईज घेतली. ओके, तुम्हाला मी साईजही दाखवते. तर थोडासा तुकडा घ्यायचा. ओके, थोडं पोलन घ्यायचं आणि आपण पोलनला लावायचं. आपण जो तयार केलेला आहे मिश्रण ते इथे लावायचं आहे. ओके, तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला कसे ठेवायचे, पोलनला आकार कसा द्यायचा आहे ते तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. ओके, पोलन तुम्हाला छोटे हवे की मोठे तुम्ही तुमच्यानुसार साईज त्यांची घेऊ शकतात. तुम्हाला गोल हवे की अंडाकृती ते तुम्ही तुमची साईज तुमच्यानुसार तुम्ही पोलनची साईज घेऊ शकता. असं काही नाही की मी हा आकार दिला आहे, मोठे घेतले तर मोठेच करायला हवेच असं काही नसतं. मी तुम्हाला थोड्या मोठ्या साईजमध्ये करून दाखवते. ओके, तुम्ही नॉर्मल साईजमध्येही पोलन तयार करू शकतात. ओके, आणि असं पॅक लावायचं जेणेकरून फेमिकॉलमुळे ते पूर्ण स्टिक होऊन जाईल. ओके, थोडासा तुकडा घ्यायचा. ओके, तुम्ही तुमच्यानुसार पोलनची साईज घेऊ शकता. मी थोडे मोठेच घेतले आहे. त्यांना वाळवण्यासाठी आपल्याला किती 12 तास ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. ओके, आता मी तुम्हाला हे मोठे दाखवले, तुम्हाला छोटेही दाखवून देते करून. आता मी छोटे पोलन तुम्हाला तयार करून दाखवते. थोडासा नॉर्मल तुकडा घेतला. ओके, तो मी इथे लावत आहे. ओके, थोडासा तुकडा घेतला तो मी इथे लावत आहे. ओके, तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. छोटा मोठा तुम्हाला पोलन कसे पाहिजे आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पोलन तयार करत आहे. ओके, पोलनला सुरुवात केलेली आहे. ओके, मी तुम्हाला थोड्या मोठ्या साईजमध्येच पोलन तयार करून दाखवत आहे. जर तुम्हाला त्यांची साईज छोटी पाहिजे असेल तर तुम्ही तसे करू शकता. ओके, मी मोठे केले म्हणून तुम्ही मोठे करायला पाहिजे असं काही नसतं. ओके, तुम्ही तुमच्या पद्धतीने पोलनची साईज करू शकतात. आणि यांना वाळवण्यासाठी आपल्याला बरोबर 12 तास लागतात. ओके, 12 तासानंतर आपले पोलन बनवून रेडी असतात. फक्त एवढे थोडा वेळ लागतो, पण घरच्या घरी महाग घेण्यापेक्षा घरी केलेले पोलन कधीही चांगले. ओके, कमी खर्चात. बाजारातले महाग पोलन घेण्यापेक्षा घरी. आणि या पोलनला कोटिंग करण्यासाठी व्हर्निचचा कोटिंग स्प्रे येतो. ओके, तो वापरताना त्याची काळजी घ्यायची, हातात ग्लोव्ज घालायचे तरच तो यूज करायचा. ओके, कारण काय तो जो कलर असतो तो लवकर निघत नाही कोटिंगचा. आपण यांना कोटिंग करू शकतो, पण आता माझ्याकडे तो नसल्यामुळे मी तुम्हाला असं डायरेक्ट दाखवते. ओके, हे झाल्यानंतरच त्याला कोटिंग करायची असते वाढल्यानंतर. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पोलन तयार करत आहे. ओके, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे.
आपण व्हाईट पोलन करूया. ओके, व्हाईट पोलन करतोय. ओके, आपले 2 कलरचे पोलन बनवून तयार झाले. ओके, आता व्हाईट पोलन करतोय. ओके, पोलनची साईज ही तुमच्यानुसार घेऊ शकता तुम्ही. मला थोडे मोठे हवे आहे म्हणून मी मोठी साईज तुम्हाला करून दाखवत आहे. छोटी साईज घेण्यासाठी गोळा छोटा घ्यायचा. आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे त्याचा गोळा छोटा घ्यायचा आणि जर मोठी साईज पाहिजे असेल तर थोडासा नॉर्मल गोळा मोठा घ्यायचा. बाकी काहीच डिफरंट नाही आहे त्याच्यात. ओके, आणि फिनिशिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता. ओके, बाजारातले आणलेले पोलन दाबले की लगेच फुटतात. हे पोलन वाढल्यानंतर तुम्ही बघायचे हे पोलन फुटत नाही, कारण याच्यात फेविकॉल असल्यामुळे हे चिटकून जातं. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पोलन तयार करत आहे आणि यांना वाळवण्यासाठी आपल्याला बरोबर 12 तास लागतात. ओके, बाजारात हे पोलन खूप महाग भेटतात. त्याच्यापेक्षा हे घरी कमी खर्चात आणि भरपूर असं आपल्याला तयार करायला मिळतं. ओके, ज्या महिलांना शक्य असेल ते विकत घेऊ शकतात आणि ज्यांना शक्य नसेल अशा महिलांसाठी त्यांनी हा घरी असे पोलन करायचे. ओके, बाजारात हे पोलन खूप महाग मिळतात. फिनिशिंग ही चांगल्या प्रकारेच द्या. ओके, मला माहिती आहे तुम्ही सर्व करू शकतात. फिनिशिंग ही चांगल्या पद्धतीनेच द्या. ओके, जर तुम्हाला लहान साईज पाहिजे असेल तर तुम्ही लहान करू शकतात आणि जर मोठे पाहिजे असेल तर मोठे तुम्ही करू शकतात. आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं व्हिडिओमध्ये आणि आताही सांगते, जे आपण दोरा करताना जे आपलं मिश्रण उरलेलं असतं त्या मिश्रणात आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा फेमिकॉल टाकायचा. जर आपलं मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये परत अजून कॉर्नफ्लॉवर आणि फेमिकॉल ॲड करू शकतात. आपलं जे मिश्रण आहे ते घट्ट जसं आपण कणिक मळतो ना तसं व्हायला पाहिजे, जेणेकरून आपले पोलन बनतील. ओके, असं काही नाही की 1 चमचा सांगितलं आहे म्हणून 1 चमचाच घेणं असं नाही. ओके, तुम्ही तुमचं ते कन्सल्टन्सी बघून ॲड करू शकतात. ओके, तुम्ही तुमची कन्सल्टन्सी जे मिश्रण तयार केलं आहे त्याचं ते बघून तुम्ही करू शकतात. ओके, हे आपले 3 कलरमध्ये पोलन बनवून तयार आहे. यांना वाळवण्यासाठी आपल्याला 12 तास यांना वाळू द्यायचं आहे. ओके, आणि आपण ह्या पोलनला कोटिंग करू शकतो. ओके, वर्निशचा स्प्रे येतो कोटिंगचा, तुम्ही तो मारून याला शाईन किंवा डस्ट फ्री होण्यासाठी तुम्ही कोटिंग करू शकता. आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी तुम्हाला तो स्प्रे काही मारून दाखवला नाही. ओके, आणि जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही तो स्प्रे घेऊ शकतात आणि नाही घेतला तरी चालेल. ओके, तर असे प्रकारे आपले 3 कलरचे पोलन बनवून तयार आहे. ओके, जर व्हाईट करायचा असेल तर त्याच्यात काहीच टाकण्याची गरज नाही आणि जर आपल्याला कलरमध्ये करायचे असतील तर आपण हे कलर वापरून थोडा एक जसं आपल्याला कन्सल्टन्सी पाहिजे असेल त्या प्रकारे तुम्ही कलर टाकत जायचं. ओके, त्या प्रकारे तुम्ही हे पोलन तयार करू शकता. वेळ लागला तरी चालेल आणि तुम्ही व्हाईटने करू शकता, नंतर कलरही करू शकतात, पण त्याच्यात आपला खूप वेळ वाया जातो. त्याच्यामुळे मिश्रणमध्येच कलर मिक्स करून घ्यायचा आहे. ओके, आणि आपल्याला फक्त लागणाऱ्या काय वस्तू हे कलर ॲरेबिकचे कलर लागतात, फेविकॉल लागतो आणि हा जाड दोरा, हा जो असतो गोदडी शिवायचा दोरा असतो आणि आपल्याला लागतं हे कॉर्नफ्लॉवर. ओके, ह्या वस्तूंपासून तुम्ही पोलन घरच्या घरी तयार करू शकता. आता आपल्याला यांना 12 तास वाळवण्यासाठी ठेवायचं आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही पोलन तयार करू शकता. बाजारातले महाग पोलन घेण्यापेक्षा हे पोलन केलेले कधीही चांगले. ओके, आता आपण यांना वाळू देऊया. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला स्प्रेचा फोटोही मी ह्या व्हिडिओमध्ये लावत आहे. जर कोणाला घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात. आणि वर्निशचा स्प्रे वापरताना हात आपल्या बोटांची काळजी घ्यायची की तो कलर लवकर बोटातनं निघत नाही, म्हणून कधी ग्लोव्ज घालून तो स्प्रे करा. स्प्रे येतो तो तुम्ही यूज करू शकता. ओके, तर व्हिडिओमध्ये मी तो स्प्रे लावत आहे, तो स्प्रे तुम्ही घेऊ शकता. नाही घेतला विदाऊट स्प्रेचं पण होऊ शकतं आपले पोलन घरच्या घरी. ओके, फक्त तो स्प्रे वापरताना आपल्या हातांची काळजी घ्या. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. तर आपले पोलन 12 तास सुकवून रेडी झालेले आहेत. फक्त 2 वस्तू वापरून घरच्या घरी तुम्ही असे पोलन तयार करू शकतात. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.